Welcome. In today's lecture, we are going to see various respiratory volumes and capacity. मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहे. रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटी. व्हॉट इज द यूज ऑफ दिस टॉपिक? हा टॉपिक आपण का बघणार आहे? कारण आपल्या बॉडीमध्ये जे लंग्स असतात त्याचे वेगवेगळे डिसऑर्डर्स असतात. ते डिसऑर्डर आयडेंटिफाय करण्यामध्ये तुमचे लंग्स प्रॉपरली काम करत आहेत का नाही हे चेक करण्यासाठी रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स आणि कपॅसिटी यांचा वापर केला जातो. मित्रांनो, टॉपिक थोडा मोठा आहे, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. होपफुली तुम्ही नीट ऐका. आय विल ट्राय विथ माय बेस्ट टू एक्सप्लेन दिस. यस. आता सर्वात पहिले जे 4 व्हॉल्यूम असतात मित्रांनो, ॲज पर युअर सिलेबस देर आर 4 व्हॉल्यूम्स गिवन. सो सर्वात पहिलं जे व्हॉल्यूम आहे मित्रांनो ते टी व्ही आहे. टी व्ही म्हणजे काय सांगतो. त्याचा जो हे ॲब्रिव्हिएशन आहे टी व्ही, टायडल व्हॉल्यूम. यस. सर्वात पहिलं जे व्हॉल्यूम आहे मित्रांनो ते टायडल व्हॉल्यूम आहे. यस. व्हॉट इज अ टायडल व्हॉल्यूम? दिस इज अ व्हॉल्यूम ऑफ एअर. मी पहिले डेफिनेशन लिहून देतो. व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड बाय पर्सन नॉर्मली. आता याचा मिनिंग सांगतो मित्रांनो. व्हॉट इज अ टायडल व्हॉल्यूम? टी व्ही. व्हॉट इज अ टायडल व्हॉल्यूम? टी व्ही. ॲब्रिव्हिएशन लक्षात ठेवा आणि हा नंबर पण लक्षात ठेवा मित्रांनो. का लक्षात ठेवायचा आहे? कारण हे सर्व मी एक्सप्लेन केल्यानंतर शेवटी तुम्हाला काही शॉर्टकट ट्रिक्स देणार आहे हे सर्व लक्षात ठेवण्यासाठी. कारण कंपल्सरी या व्हॉल्यूम्स आणि कपॅसिटीवर एक क्वेश्चन असतो आणि तुम्हालासुद्धा येणारच आहे मित्रांनो नीटमध्ये. तर याच्यामध्ये पहा, हा जो टी व्ही आहे टायडल व्हॉल्यूम, दिस इज अ व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड बाय द पर्सन नॉर्मली. म्हणजे मित्रांनो, आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय. यस. आणि तुम्ही त्यावेळेस श्वास घेताय. नॉर्मली तुम्ही जेवढा श्वास घेता म्हणजे हवा तुमच्या लंग्समध्ये जाते किंवा लंग्समधून बाहेर येते, तर ती व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? टी व्ही. नॉर्मली. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. हे शब्द खूप महत्त्वाचे आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन येतो टी व्ही इज अ व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड बाय पर्सन नॉर्मली, किंवा यालाच फसवता आणि मग त्या ठिकाणी देता टी व्ही इज अ व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड बाय द पर्सन फोर्सफुली. कारण मित्रांनो, नॉर्मली हवा आत घेणे हा एक वेगळा पॉईंट आहे आणि फोर्सफुली हवा आत घेणे हा वेगळा पॉईंट आहे. मी आता तुमच्याशी बोलतोय, नॉर्मली हवा आत घेतोय, पण आता पहा हे काय झालं मित्रांनो, हा फोर्सफुली झालो. आपण जेव्हा प्राणायाम करतो, एक्सरसाइजेस करतो, त्यावेळेस फोर्सफुली हवा आत घेतो. दिस इज व्हॉट? ते फोर्सफुली झालं. हे काय झालं? नॉर्मली. मग आत्ता आपण जे बघितलं टी व्ही इज व्हॉट? व्हॉल्यूम ऑफ अमाऊंट ऑफ एअर इन्स्पायर्ड और एक्सपायर्ड. आत किंवा बाहेर, जेवढी तुम्ही नॉर्मली आत घेता तेवढीच हवा बाहेर सोडता बाय द पर्सन नॉर्मली. दिस इज नोन ॲज अ टी व्ही. जनरली मित्रांनो, नॉर्मली कुठलाही व्यक्ती एज टू एज व्हॅरी होतं, पण ॲप्रॉक्सिमेटली तो 500 ml म्हणजे तुम्ही अर्धा लिटर पण म्हणू शकता, साधारण 500 ml हवा तो त्याच्या लंग्समध्ये घेतो. सो दिस इज अ नॉर्मल व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड बाय द और एक्सपायर्ड बाय द पर्सन नॉर्मली. दिस इज अ टी व्ही. यस. आता पहा मित्रांनो, याच्यात अजून काही पॉईंट्स आहेत. पहा, हे तुमचे लंग्स आहेत. आपण एकदा रेस्पिरेटरी सिस्टीमची डायग्राम इथे काढू, कारण याच्यासाठी आवश्यक आहे. डिव्हिजन झाला कोणत्या ठिकाणी डिव्हिजन होतं मित्रांनो? 5th थोरॅसिक वर्टिब्री. बरोबर आहे. तिथून डिव्हिजन झालं, पुढे सब डिव्हिजन, या ठिकाणी हे लंग्स. मग या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्ही लंग्समध्ये हवा घेतल्यानंतर ती हवा इथून तुमच्या या पूर्ण प्रत्येक पाईप्समध्ये, ते ब्रॉन्काय असो, ब्रॉन्क्युअल्स असो, ट्रॅकी असो, सर्व ठिकाणी ती हवा भरली जाते मित्रांनो. म्हणजे याच्यात आता पूर्ण काय भरलेली आहे? हवा. यस. एअर. दिस एअर नॉर्मली वी आर टॉकिंग. नॉर्मली तुमच्या या पूर्ण पाईप्समध्ये एअर भरली आहे आणि इथे पण एअर भरली आहे. मित्रांनो, मी असं का केलं? हे 2 वेगवेगळ्या कलरने का काढले? हे जे हवा आहे हिच्यात 2 कलर का वापरले सांगतो. कारण इथे जी हवा आहे मित्रांनो, इथे जी हवा आहे तिच्यात जो गॅस आहे त्याच्यात एक्सचेंज होऊ शकतो. आपण ऑलरेडी बघितलं. दिस इज अ रेस्पिरेटरी पार्ट. त्याला आपण म्हणू ॲक्च्युअल एरिया ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस
आणि मित्रांनो इथे जी हवा आहे, या केसमध्ये इथे जी हवा आहे ती तुमच्या काही कामाची आहे का? नाही. इट इज व्हॉट? इट इज नॉट अ युजफुल फॉर अ एक्सचेंज. मग मित्रांनो पहा, आपण नॉर्मली हवा आत घेतली, फोर्सफुली नाही नॉर्मली हवा आत घेतल्यानंतर साधारणतः आपल्या लंग्समध्ये 500 ml अंदाजे आहे मित्रांनो. लहान मुलगा असेल त्याचे लंग्स छोटे असतात, त्याच्यामध्ये 300-400 ml व्हॉल्यूम असू शकतं. एखादी ॲथलेटिक असेल, पैलवान असेल, त्याच्यामध्ये 700-600 पर्यंत पण टी व्ही राहू शकतो. मग पहा इथे जी हवा आहे मित्रांनो, इथून इथपर्यंत ही हवा आपल्या काही कामाची नाही आहे. त्या हवेमुळे तिच्यात किती जरी ऑक्सिजन असला तरी तो आपल्या कामाचा नाही, कारण इथे एक्सचेंज होऊ शकत नाही. इथे एक्सचेंज होऊ शकतो. म्हणजे मित्रांनो जरी इथून इथपर्यंत दोन्ही साईडला मिळून, दोन्ही लंग्स मिळून, परत सांगतोय, परत रिपीट करतोय, दोन्ही लंग्स मिळून, दोन्ही लंग्स मिळून जरी 500 ml आपल्याकडे एअर आहे मित्रांनो, तरी इथे जी हवा आहे तीच आपल्या कामाची आहे. इथे जी हवा असते जिच्यामध्ये ॲक्च्युअल एक्सचेंज होऊ शकतो तिला अल्व्हिओलर व्हॉल्यूम म्हणतात. हे थोडं एक्स्ट्रा सांगितलं मित्रांनो नीटसाठी आणि एम्ससाठी. हीच हवा आपल्या कामाची आहे. आणि ही जी हवा आहे मित्रांनो, जी आपल्या काही कामाची नाही आहे, हिला डेड स्पेस व्हॉल्यूम म्हणतात. ॲनाटॉमिकल डेड स्पेस व्हॉल्यूम. म्हणजे मित्रांनो तुम्ही 500 ml हवा आत घेतली, पण त्या 500 ml पैकी इथे जी हवा आहे अल्व्हिओलायमध्ये तीच तुमच्या कामाची आहे. ही हवा तुमच्या काहीही कामाची नाही आहे. त्याला डेड स्पेस, डेड म्हणजे काय? एम्प्टी स्पेस आहे. तिथे हवा आहे पण ती आपण घेऊ शकत नाही, तिच्यामधनं ऑक्सिजन आपण घेऊ शकत नाही, कारण त्या ठिकाणी गॅसचा एक्सचेंज होऊ शकत नाही. मग अशी हवा जी असते मित्रांनो साधारण 30%. म्हणजे ह्या 500च्या 30% किती होईल? तर 500च्या 30% जर तुम्ही काढलं मित्रांनो, आपण इथे लिहू, मग हे टोटल किती आहे? 500. त्याच्यापैकी साधारण 150 ml हे डेड स्पेस असतं आणि 350 ml हे अल्व्हिओलर व्हॉल्यूम असतं. याच्यावर क्वेश्चन आला आहे मित्रांनो एम्समध्ये, व्हॉट इज अ डेड स्पेस व्हॉल्यूम? व्हॉट इज अ डेड स्पेस व्हॉल्यूम? दिस इज व्हॉल्यूम ऑफ एअर. नॉर्मली हा शब्द नेहमी लक्षात ठेवा. नॉर्मली तुमच्या हा जो रेस्पायरेटरी ट्रॅक्ट आहे, त्याच्यातला हा जो कंडक्टिंग पार्ट आहे, कंडक्टिंग नाकापासून सुरुवात होते याची, त्याच्यामध्ये जी हवा आहे, जिच्यातला गॅस आपण घेऊ शकत नाही, एक्सचेंज करू शकत नाही, त्याला म्हणायचं डेड स्पेस. आणि अल्व्हिओलायमध्ये जी हवा आहे त्याला म्हणायचं अल्व्हिओलर व्हॉल्यूम, एक्सचेंज व्हॉल्यूम. ते किती असतं? 350. म्हणजे 500 ml हवा, हे नोट करून घ्या. 500 ml हवा तुमच्या लंग्समध्ये जाणार आहे, त्याच्यापैकी 350 ॲक्च्युअली एक्सचेंज होणार आहे. याच्यापैकी या 500 पैकी 350च आपण वापरणार आहे. 150 काय आहे? आपली डेड स्पेस. आपण इथे लिहू 350 ml अल्व्हिओलर आणि 150 ml डेड स्पेस. शॉर्टमध्ये लिहिलं मित्रांनो स्पेस. हे आपण वापरू शकत नाही, आपण याचाच फक्त एक्सचेंज करू शकतो. म्हणजे आपण 500 ml हवा नॉर्मली घेतो. यस. मग पहा मित्रांनो, आपण एक छोटा, हे लक्षात ठेवा, याच्यावर आपण एक छोटा ग्राफ पण काढणार आहे. आता याच्यानंतर येतं दुसरं व्हॉल्यूम. दुसरं व्हॉल्यूम आहे IRV. याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. हा शब्द लक्षात ठेवा. रिझर्व मित्रांनो, रिझर्वचा अर्थ काय असतो? आपल्या लंग्समध्ये रिझर्व नावाचा काही प्रकार आहे का? आपल्या गाडीमध्ये हा शब्द तुम्ही रिझर्व आपल्या बाईकमध्ये असतो मित्रांनो. जे बाईक वापरतात त्यांना माहिती असेल रिझर्व काय. रिझर्व जर तुम्ही तुमची बाईक ठेवली म्हणजे काय? एक्स्ट्रा. रिझर्वचा अर्थ असतो आपण तो सांभाळून ठेवला आहे. मग हे लंग्समधलं इन्स्पायरेटरी शब्दावरून कळत असेल. याचा संबंध इन्स्पिरेशनशी. रिझर्व म्हणजे काय? एक्स्ट्रा. रिझर्व काय आहे? एक्स्ट्रा. मग हे लंग्समधलं एक्स्ट्रा व्हॉल्यूम आहे जे आपण सांभाळून ठेवलं आहे. का सांभाळून ठेवलं आहे? यस. पहिले याचा मिनिंग समजून घ्या मित्रांनो. व्हॉट इज अ इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम? मित्रांनो ऑलरेडी आपण त्या मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे की तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची डिमांड आणि सप्लाय यांचा बॅलन्स कशा पद्धतीने असतो. यस. ज्यावेळेस तुम्ही आता नॉर्मली तुम्ही कुठली एक्सरसाइज करत नाही आहे, तुम्ही शांत बसून हा व्हिडिओ बघताय. यस. त्या केसमध्ये काय होईल? तुमची डिमांड आणि सप्लाय दोन्ही बॅलन्स आहे मित्रांनो. आता सडनली तुम्ही हा
मोबाईल साईडला ठेवला आणि पळायला सुरुवात केली, काय होईल? तुमची डिमांड वाढत जाईल. डिमांड वाढली तर सप्लाय काय व्हायला पाहिजे? वाढला पाहिजे. मग तो सप्लाय वाढवण्यासाठी तुमचे लंग्स नॉर्मली जे एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत आहे त्याच्यापेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतील. तुमची छाती जी आहे, तुमची जी चेस्ट आहे, अशा प्रकारे तुमच्या चेस्टची मुवमेंट होईल. म्हणजे काय? नॉर्मली जेवढं होतं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्या चेस्टची मुवमेंट होणार आहे, जास्त लंग्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन होणार आहे, जास्त स्टर्नम वर येणार आहे, जास्त डायफ्रॅगम खाली जाणार आहे. म्हणजे काय? नॉर्मलपेक्षा एक्स्ट्रा, दॅट इज अ रिझर्व. मग मित्रांनो, हे कसं काढता याची पहिले आपण डेफिनेशन बघून घेऊ. ॲज पर युअर बुक इट इज अ ॲडिशनल, मित्रांनो हे लिहून घ्या सोबतच, ॲडिशनल, इट इज ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर. इथे एक शब्द आहे मित्रांनो, फोर्सफुली ओव्हर नॉर्मल, ओव्हर नॉर्मल. ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर फोर्सफुली ओव्हर द नॉर्मल. नॉर्मल म्हणजे टी व्ही असतो मित्रांनो. नॉर्मल काय असतो? टी व्ही. म्हणजे सांगतो मित्रांनो, पहा आता तुम्ही फोर्सफुलीचा अर्थ आहे, हा एक शब्द महत्त्वाचा आहे. इथे नॉर्मल होतं, इथे फोर्सफुली, इथे पण एक नॉर्मल शब्द आहे. नॉर्मलच्या वर म्हणजे काय? नॉर्मली तुम्ही आता तुम्ही बसले, ही एक्सरसाइज तुम्ही करा. तुम्ही जर 500 ml घेताय, इमॅजिन करा 500 ml. आता मी तुम्हाला सांगितलं जोरात श्वास घ्या, रामदेव बाबा. जोरात श्वास म्हटलं का बऱ्याच लोकांना रामदेव बाबा आठवता, बरोबर आहे? रामदेव बाबांसारखा श्वास घ्या, जोरात श्वास घ्या, जोरात श्वास घ्या. म्हणजे काय? आता मित्रांनो असं इमॅजिन करा, तुम्ही जी हवा आत घेतली आहे तिचं व्हॉल्यूम हे 3000 ml आहे. म्हणजे काय? आता तुम्ही 3000 ml म्हणजे 3 लिटर होतं. किती लिटर होतं? 3 लिटर. आता तुम्ही 3 लिटर हवा आत घेतली. म्हणजे पहा, नॉर्मली तुम्ही फक्त किती घेत होते? अर्धा लिटर. आता तुम्ही किती घेतली? 3 लिटर, 6 पट जास्त. कॅल्क्युलेट करा. म्हणजे पहा, नॉर्मली जेवढी हवा तुम्ही घेताय त्याच्यापेक्षा 6 पट जास्त हवा तुम्ही तुमच्या लंग्समध्ये फोर्सफुली घेऊ शकता, बरोबर आहे? नॉर्मलपेक्षा जास्त. मग इथे हा एक शब्द महत्त्वाचा आहे, ॲडिशनल. पुढे एक्सप्लेन करतो मित्रांनो कन्सेप्ट. पहा, तुम्ही आता फोर्सफुली हवा आत घेतली. नॉर्मली तुम्ही 500 ml घेत होतात, आता तुम्ही फोर्सफुली 3000 ml घेतली. मग 3000 ml हे तुमचं IRV झालं आहे का? नाही. नीट वाचा. ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर्स फोर्सफुली ओव्हर द नॉर्मल. म्हणजे काय मित्रांनो? म्हणजे तुम्ही आता 3000 ml हवा आत घेतली आहे, पण त्या 3000 ml पैकी 500 तर तुम्ही नॉर्मली पण घेत होता, मग तुम्ही एक्स्ट्रा किती घेतली? दॅट एक्स्ट्रा, ॲडिशनल, दॅट एक्स्ट्रा यू हॅव टू काउंट. यू जस्ट हॅव टू काउंट दिस एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर विच इज इन्स्पायर्ड बाय द पर्सन ओव्हर द नॉर्मल. नॉर्मलपेक्षा एक्स्ट्रा म्हणजे काय? याच्यातनं हे 500 वजा केलं, किती उरलं? 2500 म्हणजे 2500. दिस इज वॉट दिस 2500 ml इज अ IRV. म्हणजे मित्रांनो, फोर्सफुली तुम्ही हवा आत घेतली, त्याच्यामधून तुम्ही नॉर्मली जेवढी घेत होते तेवढी वजा करून घ्या. म्हणजे काय? नॉर्मली तुम्ही जेवढी घेऊ शकता तिथून पुढे मोजायला सुरुवात करायची. नॉर्मल इन्स्पिरेशन करा, आता पुढे एक्स्ट्रा करा. मग ही हवा, पण आपण अशी हवा मोजू नाही शकत की तू नॉर्मली हवा आत घे आणि मग एक्स्ट्रा घे, असं आपण त्या पर्सनला सांगू नाही शकत. मग तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? पहिले त्याचा TV मोजून घ्या, म्हणजे टायडल व्हॉल्यूम मोजून घ्या नंबर 1चं, आणि मग त्याला पूर्ण लंग्स एम्प्टी करायला लावा, म्हणजे एक्सपिरेशन होऊ द्या, आणि मग परत त्याला फोर्सफुली हवा आत घ्यायला लावा. ते रिडिंग घ्या, त्याच्यामधून त्याचं नॉर्मलचं रिडिंग मायनस करा, मग तुम्हाला भेटेल 2500 ml. आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. असं होऊ शकतं मित्रांनो, एखाद्या व्यक्तीमध्ये इथे 3500 ml पण येऊ शकतं रिडिंग. मग त्याच्यामधून हे 500 वजा करून टाका, म्हणजे त्याचं किती येईल रिडिंग? 3000 ml. कन्सेप्ट समजला आहे का मित्रांनो? व्हॉट इज अ TV? नॉर्मली तुम्ही किती हवा आत किंवा बाहेर सोडू शकता, दॅट इज अ TV. त्याच्यामध्ये 2 होते, एक अल्व्हेओलर आणि एक डेड स्पेस. कन्सेप्ट समजून घ्या. त्याच्यानंतर आलं IRV, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. इन्स्पायरेटरी रिझर्व म्हणजे काय? नॉर्मलपेक्षा एक्स्ट्रा जेवढं तुम्ही फोर्सफुली आत घेऊ शकता त्याला म्हणायचं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, हे MCQमध्ये येतं. ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन इन्स्पायर्स फोर्सफुली ओव्हर द नॉर्मल. डेफिनेशनला मी थोडं सोपं केलं आहे मित्रांनो. ॲडिशनल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर फोर्सफुली ओव्हर अ नॉर्मल. नॉर्मलच्या वर ताकद लावून तू जेवढी हवा आत घेऊ शकतो, हा शब्द नेहमी लक्षात ठेवा, ओव्हर नॉर्मल. नॉर्मल म्हणजेच काय? TV.
टी व्हीच्या पेक्षा एक्स्ट्रा, म्हणजे जेवढी तुम्ही हवा आत गेली त्याच्यामधून टी व्ही काय करायचा आहे मायनस. मित्रांनो याचं जे रीडिंग असतं ते साधारण 2500 2500 ml एक रेंज दिली आहे मित्रांनो, 2-3000 ml. म्हणजे काय 2500 ते 3000 म्हणजे 2.5 लिटर, 2.5 लिटर ते 3 लिटर. लिटरमध्ये पण मी सांगतोय लक्षात ठेवा, हे अर्धा लिटर होतं, 0.5 लिटर. लिटरमध्ये पण लक्षात ठेवा 2.5 ते 3 लिटर आणि 0.5 लिटर. मग मित्रांनो पहा, आता आपण बघितलं टी व्ही आणि IRV. आता आपण अजून एक पुढचा कन्सेप्ट बघणार आहे मित्रांनो, आणि तो पहिले आपण याचा एक ग्राफ काढू आणि मग तो कन्सेप्ट बघू. पहा, आपण एक छोटा ग्राफ काढू मित्रांनो इथे. यस, या ठिकाणी ॲक्सिसवर हिअर सेंटरपासून सुरू होणार आहे मित्रांनो आपला ग्राफ. इथून सेंटरपासून का सांगतो, जेवढी हवा तुम्ही आत घ्याल इकडे वर येणार इन्स्पायर्ड आणि खाली येणार एक्सपायर. वर येणार इन्स्पायर आणि खाली येणार एक्सपायर. मग पहा मित्रांनो, नॉर्मली तुम्ही 500 ml हवा आत घेता. या ठिकाणी इथे व्हॉल्यूम आहे ॲक्सिसवर इन ml आणि या ठिकाणी टाईम आहे. मग मित्रांनो तुम्ही नॉर्मली हवा आत घेतली, नॉर्मली तुम्ही 500 ml एवढी हवा आत घेतली. मग हा जो पहिला कर्व आहे, हा जो पीक आहे, हा 500 mlचा आहे. म्हणजे काय 500 ml हवा तुम्ही आत घेतली आणि 500 ml हवा तुम्ही खाली आला म्हणजे परत तुम्ही सोडली. दिस इज अ टी व्ही. मग आपण इथे लिहू, हा काय आपला टी व्ही. व्हॉट इज अ टी व्ही? व्हॉट इज अ टी व्ही? व्हॉट इज अ टी व्ही? टी व्ही काय मित्रांनो, नॉर्मली तुम्ही जेवढी हवा आत किंवा बाहेर सोडू शकता त्याला म्हणायचं टी व्ही. मग मित्रांनो आता परत तुम्ही फोर्सफुली हवा आत घेतली, फोर्सफुली तुम्ही हवा आत घेतली आणि इथे तुम्ही वर गेले. काय फरक आहे मित्रांनो दोघांमध्ये? याचा पीक जास्त आहे. आपण इथे लिहू 3. आपल्याला माहिती आहे किती असतं, 2500 ते 3000 ml. बरोबर आहे, 2500 ते 3000 नाही, हा पीक जास्त येईल. हा पीक येईल 3000 ते 3500. कसा आला सांगतो मित्रांनो, 3000 ते 3500 कसा आला सांगतो, कारण आपल्याला हे 500 वजा करायचे. मग पहा मित्रांनो, तुम्ही इथून इथपर्यंत घेतलं, पण याच्यामध्ये 500 तर काय होते मित्रांनो, हे 500 जे होते हे तर तुम्ही नॉर्मली पण घेत होते, म्हणजे पहिले पण तुम्ही घेत होते, आता पण तुम्ही घ्याल. म्हणजे 500 ml हे नॉर्मली पण तुम्ही घेताय. बरोबर आहे. मग आपण काय करू, याच्यातनं हे वजा करू. मग इथून वर, बरोबर आहे, हे तर तुम्ही नॉर्मली पण घेत होते, हा तर तुमचा टी व्हीचे. मग इथून वर मोजायला आपल्याला सुरुवात करायची. इथून वर जे असणार आहे, खालून नाही, फसून जाईल मित्रांनो. नीट ग्राफ पहा. इथून वर का, कारण इथे काय आपला हा टी व्ही, मग इथून वर सुरू होणार ॲक्च्युली आपला काय IRV. मित्रांनो हा आपला रिझर्व आहे, इथून वर एक्स्ट्रा आहे, इथून वर रिझर्व आहे, इथून वर ॲडिशनल आहे. जो ॲडिशनल आहे तो इथून वर आहे. ॲडिशनल शब्द आहे मित्रांनो तो. ॲडिशनल इथून वर. पहा ग्राफ समजून घ्या. यस, हे तुमचं टी व्ही आहे आणि इथून वर तुमचं काय आहे IRV. टी व्ही IRV. बरोबर आहे. मग इथून वर आपण याची हाईट मोजली, हाईट 3000 होती, 3000मधून 500 गेले, किती उरले 2500. आणि जर समजा इथे 3500 आले तर 3500मधून 500 गेले, किती उरेल मग 3000. मग हे आपण एक्स्ट्रा लिहिलं आहे. आता आपण या ठिकाणी फक्त एवढंच मोजू, फक्त एवढंच काउंट करू इथून खाली, आणि ते येतं 2500 ते 3000 ml. पहा मित्रांनो, हा ग्राफ महत्त्वाचा आहे. एंट्रन्स नीटमध्ये ग्राफ येतो. यस, पहा इथून वर येणार आहे तुमचा
आर व्ही हे आलं तुमचं टी व्ही. इथून वर मी इथे नाही लिहू शकत मित्रांनो, इथून वर जे येणार आहे ते काय इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. बरोबर आहे. आता पहा, आता आपण 2 व्हॉल्यूम बघितले आणि आता अजून एक कन्सेप्ट बघणार आहे आपण या ठिकाणी. आय सी, व्हॉट इज अ आय सी. व्ही आला तर व्हॉल्यूम आणि सी आला तर कॅपॅसिटी. याचा अर्थ आहे इन्स्पायरेटरी कपॅसिटी, याचा फुल फॉर्म आहे इन्स्पायरेटरी. मित्रांनो हा 2 व्हॉल्यूम आणि 1 कपॅसिटी. आपण शेवटी मी परत रिवाईज करणार आहे. हा थोडा कठीण टॉपिक आहे. कठीण नाही मित्रांनो, थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, समजून घ्या. पुस्तकात स्क्रिप्ट कमी दिली आहे म्हणून तो मुलांना कठीण वाटतो. टॉपिक खूप सोपा आहे. आता व्हॉट इज अ इन्स्पायरेटरी कपॅसिटी. पहा, व्हॉट इज अ इन्स्पायरेटरी कपॅसिटी. इट इज अ टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर. टोटल शब्द पहा, एकदम कमी शब्दांमध्ये सांगतोय मी. व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीद इन आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. टोटलसाठी मित्रांनो फोर्सफुलीच करावं लागेल. जर तुमच्या लंग्समध्ये तुम्ही किती हवा भरू शकता हे मोजण्यासाठी तुम्हाला ती काय करावं लागेल, फोर्सफुलीच भरून बघावे लागणार आहे. म्हणजे हे फोर्सफुलीच असणार आहे. म्हणजे काय, पण हे एक्सपिरेशन कसं केलं आहे तुम्ही नॉर्मल, म्हणजे नॉर्मली तुम्ही श्वास बाहेर सोडा, आता आत घ्या. तर जो टोटल आहे, टोटल याच्यात काय फरक होता मित्रांनो. व्हॉट इज द डिफरन्स इन आय आर व्ही अँड आय सी. आय आर व्ही इज स्टार्ट्स आफ्टर टी व्ही. आय आर व्ही हा टी व्ही नंतर सुरू केला आहे मित्रांनो. आणि हा जो आय सी आहे हा म्हणजे टोटल. म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही फोर्सफुली जेवढी हवा आत घेऊ शकता, जेवढी जास्तीत जास्त हवा आत घेऊ शकता, ती सर्व मिळून येतं आय सी. व्हॉट इज आय सी. आय सी इज टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीद इन आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. तुम्ही नॉर्मल एक्सपिरेशन नंतर जास्तीत जास्त किती हवा आत घेऊ शकता त्याला म्हणायचं आहे इन्स्पायरेटरी कपॅसिटी. पहा, आपल्याला टोटल 4 कपॅसिटीज आणि 4 व्हॉल्यूम्स आणि 5 कपॅसिटीज बघायच्या आहे. त्याच्यातनं आपण आत्ता 2 व्हॉल्यूम संपवले आणि 1 कपॅसिटी म्हणजे 3. पण याच्यात आपण 2 एक्स्ट्रा पण घेतले मित्रांनो. एक होतं डेड स्पेस आणि एक होतं अल्व्हिओलर. मग पहा इन्स्पायरेटरी कपॅसिटी. आता मित्रांनो पहा, इथून आता आपण काय केलं, आय आर व्हीला इथून वर मोजलं, हे टी व्ही आहे. आता इथून खालून वरपर्यंत म्हणजे हे पण ॲड होईल, म्हणजे इथून पूर्ण इथपर्यंत हे झालं तुमचं इन्स्पायरेटरी कपॅसिटी. हा टी व्ही आहे, हा इन्स्पायरेटरी कपॅसिटी आहे आणि हा एवढा आहे आय आर व्ही. परत पहा, हा टी व्ही आहे, हा पूर्ण आहे तुमचा आय सी आणि हा आहे आय आर व्ही. म्हणजे मग आय आर व्ही ग्रीन आहे, टी व्ही रेड आहे, हे दोन्ही मिक्स केले तर काय भेटेल आय सी. मग तुम्ही ते लिहू शकता व्हॉट इज अ आय सी. व्हॉट इज अ आय सी. आय सी इज इक्वल टू हा जो आय सीचा ग्राफ आहे मित्रांनो, पहा इथून इथपर्यंत मिक्स करा. काय काय मिक्स होतं आहे, हा ग्रीन आणि हा रेड मिक्स केला तुम्ही, हा ग्रीन आणि हा रेड मिक्स केला तर ही पूर्ण लाईन तयार होते. व्हॉट इज दिस ग्रीन, दिस इज अ आय आर व्ही. व्हॉट इज दिस रेड, दिस इज अ टी व्ही. सो व्हॉट इज आय सी. आय सी इज इक्वल टू टी व्ही प्लस आय आर व्ही. फॉर्म्युले सुद्धा आले मित्रांनो. सो व्हॉट इज अ आय सी. आय सीचा फॉर्म्युला आहे मित्रांनो टी व्ही प्लस आय आर व्ही. व्हॉट इज अ टी व्ही, टायडल व्हॉल्यूम. and what is the IRV, inspiratory रिझर्व व्हॉल्यूम. हे किती येतं मित्रांनो रिडिंग 500. याची रेंज आहे किती, साधारण 2500 पकडू आपण. 2500 घेतलं तर हे किती येईल 3000 आणि हे जर 3000 पकडलं तर हे किती येईल 3500. म्हणजे किती 3000 ते 3500 ml. किती 3000 ते 3500 ml. हा फॉर्म्युला आणि हे सर्व लक्षात ठेवायचं. मी ग्राफसुद्धा काढून दिला आहे, तुमच्या पुस्तकात ग्राफ दिला आहे, काही पुस्तकांमध्ये CBSEमध्ये नाही दिला आहे, पण तुम्हाला हा ग्राफ लक्षात ठेवायचा आहे कारण ग्राफिकल क्वेश्चन्स या टॉपिकवर नीटमध्ये येतील, एम्समध्ये पण येतील, लक्षात ठेवा. मग आत्ता आपण काय बघितलं मित्रांनो, आय सी. व्हॉट इज अ टी व्ही. टी व्ही इज अ नॉर्मली आहे, फोर्सफुली आहे. त्याच्यानंतर आय सी सुद्धा काय फोर्सफुली. दिस इज वॉट द टोटल अमाउंट ऑफ एअर इन्स्पायर ऑर एक्सपायर बाय द पर्सन नॉर्मली. दिस इज वॉट ॲडिशनल अमाउंट ऑफ एअर इन्स्पायर्ड बाय द पर्सन over the
टी व्हीच्या वर तुम्ही एक्स्ट्रा जे घेऊ शकता ते IRV, आणि हे दोन्ही मिळून काय आहे IC. मग याला तुम्ही इकडे आणू शकता, याला तिकडे नेऊ शकता, प्लस मायनस मॅथसारख्या याला खेळू शकता. म्हणजे काय IRV इज इक्वल टू IC मायनस TV. मग हा आपला IC होता, त्याच्यामधून हा आपण मायनस केला, हा एवढा काय उरला IRV. यस, आता आपण पुढे बघू.